नमस्कार फ्युचर डॉक्टर्स आणि माझ्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांनो, आज आपण नीट यूजी 2026च्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार एनटीएने जे आपल्याला परीक्षामध्ये दिलेले जे काही मार्क्स आहेत त्याच्यामध्ये बोनस मार्क्सचा काही नियम आहे ते कसे आहेत ते आपण आज समजून घेऊया. बऱ्याच वेळा एक्झाम ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस अटेम्प्ट करावा की नको असा प्रश्न निर्माण होतो. आपल्या सर्वांना माहित आहे की 180 प्रश्न आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 3 विषय आहेत. फिजिक्सचे 45 प्रश्न, केमिस्ट्रीचे 45 आणि बायोलॉजीचे 90 प्रश्न. प्रत्येकाला बरोबर टिक केल्यास आपल्याला 4 मार्क्स मिळणार आहेत आणि चुकीचं टिक केल्यास -1 मार्क मिळणार आहे. अनअटेम्प्टेड असेल तर आपल्याला मार्क्स वजाही होणार नाही आणि मार्क्स मिळणारही नाही. यासाठी आपल्याला एक नियम माहिती असणं गरजेचं आहे की बोनस रूल काय आहे. बऱ्याच वेळा हा बोनस रूल प्रत्येक वेळी चेंज होतो का, तर तो प्रत्येक वेळी चेंज होत नाही. पण नीट 2026च्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये एनटीएने काही प्रश्नांची उत्तर जर चूक असेल किंवा 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर असतील, एका प्रश्नाचं उत्तर 1 बरोबर असणं ही बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही क्वेश्चन नाही. परंतु एका प्रश्नाचं उत्तर 2 बरोबर असतील, 3 बरोबर असतील किंवा 4 बरोबर असतील तर बोनस मार्क्स कसा मिळू शकेल. एका प्रश्नाचं उत्तर 4 पैकी एकही नसेल बरोबर, सर्वच चुकीचे उत्तर ऑप्शन्स असतील, म्हणजे जे काही ऑप्शन पैकी 4च्या 4 ऑप्शन्स चुकीचे असू शकतील किंवा तो प्रश्न चुकीचा असू शकेल, तर आपल्याला काय करावं लागेल हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा ऑप्शन असा आहे की यासाठी म्हणून आपण तो अटेम्प्ट करावा की नको हा प्रश्न आपल्या सोबत नेहमीच सतावत असतो. त्यामुळे बोनस रूल आपल्याला नीट यूजी 2026 साठी बोनस मार्क्सचा रूल कसा आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. याच्यामध्ये काही पॉसिबिलिटी आहेत बघा. एकतर प्रश्न चुकीचा असणे, ऑप्शन्स बऱ्यापैकी चुकीचे असणे, सगळेच ऑप्शन चूक असणे किंवा एकापेक्षा जास्त उत्तर बरोबर असणे किंवा सिलेबस पेक्षा बाहेर प्रश्न असणे. आता पहिला ऑप्शन जो आहे तो बोनस रूलच्या बाबतीमध्ये, एखादा प्रश्न जर तुम्हाला आपल्या सिलेबस मध्ये नसेलच, म्हणजे चुकीचाच असेल, म्हणजे प्रश्नामधलं वर्डिंग चुकीचं असेल, म्हणजे प्रश्नच चुकीचा असेल, तर तुम्ही तो प्रश्न अटेम्प्ट करा किंबहुना न करा, तुम्हाला सर्वांना +4 बोनस मार्क्स मिळणार आहेत. बघा मी काय प्रश्न म्हटलं होते, एखादा प्रश्न तुमच्या 180 प्रश्नांपैकी एखादा जर प्रश्न चुकीचा असेल, म्हणजे जर समजा त्याचं वर्डिंग चुकीचं असेल, त्याचा अर्थ चुकीचा निघत असेल आणि आपल्याला समजत नसेल, बुचकळ्यात पडलो असेल आणि तो प्रश्न सिद्धच झाला की तो क्वेश्चनच चुकीचा आहे, तर मात्र सर्वांना 4 मार्क प्लस बोनस मिळणार आहेत. दुसरा बोनस रूल मध्ये बघा 1 मार्क्स आहे किंवा सर्वच ऑप्शन्स बरोबर आहेत. उदाहरणार्थ एका प्रश्नाचं प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन 4 आहेत, त्या 4च्या 4 प्रश्नाची उत्तरं बरोबर आहेत, म्हणजे पहिला आन्सर पण बरोबर आहे, दुसरं आन्सर पण बरोबर आहे, तिसरं पण ऑप्शन बरोबर आहे, चौथं पण ऑप्शन बरोबर आहे. परंतु 3 ऑप्शन्स बरोबर आहेत आणि खाली चौथा कधी कधी पर्याय असतो की ऑल आर करेक्ट, म्हणजे वरील सर्व बरोबर आहे असं ऑप्शन असेल तर ऑल आर करेक्ट इज राईट. परंतु हे तिन्हीच्या तिन्हीपैकी एक दिलं असेल तर मात्र ते रॉंग होणार आहेत तुम्हाला. परंतु 4ही प्रश्नाची ऑप्शन्स आहेत ते बरोबर आहेत आणि त्या ठिकाणी ऑल आर करेक्ट हा ऑप्शन उपलब्ध नसेल तर 4 पैकी कोणत्याही याला क्लिक केलं तर प्रत्येकाला 4 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. नंतर रूल नंबर 3 नंबरचा रूल कोणता आहे बघा. जर समजा तुमचा प्रश्न बरोबर आहे परंतु त्याचे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शनच्या 4 पैकी एकही प्रश्न बरोबर नाही, म्हणजे 4 पैकी एकही ऑप्शन बरोबर नाही, चुकीचे ऑप्शन्स आहेत सगळे, म्हणजे त्याचं उत्तर हे 4 ऑप्शन्स मध्ये नसेल तर तुम्ही अटेम्प्ट करा किंबहुना न करा, प्रत्येकाला 4 मार्क्स बोनस मिळणार आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, 1 पेक्षा जास्त ऑप्शन्स बरोबर असणे. आता उदाहरण धरून त्याला एका प्रश्न विचारलाय, त्याचे 4 ऑप्शन्स आहेत, त्याच्यामधले 2 ऑप्शन्स बरोबर आहेत. तर जे ऑप्शन समजा उदाहरणार्थ ए आणि सी ऑप्शन बरोबर आहे, तर तुम्ही समजा ए ला जर क्लिक केलं तरीही तुम्हाला 4 मार्क्स मिळतील आणि सी ला पण केलं तरी आपल्याला 4 मार्क्स मिळतील. पण बी आणि डी ला केलं तर -1 मार्क मिळणार आहेत, हे लक्षात ठेवायचंय. म्हणजे आपल्याला जर समजा 2 प्रश्नाची उत्तरं बरोबर वाटत असतील तर तुम्ही अटेम्प्ट करा, अटेम्प्ट न करता ठेवू नका, कारण तुम्हाला मार्क्स बोनस मिळू शकतो. कदाचित आपण दिलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर
4 ऑप्शन्स पैकी 3 ऑप्शन्स बरोबर आहेत आणि एकच उत्तर चुकीचं आहे, तर अशा वेळेस मात्र 3 ऑप्शन्स मध्ये ए, बी आणि डी हे उत्तर बरोबर आहे, सी उत्तर नाहीये, ते ऑप्शन चुकीचं आहे. तर मात्र ए आणि बी आणि डी ला जर तुम्ही एकापैकी कशालाही क्लिक केलं, म्हणजे तुम्हाला जर तिथं बबलिंग केलं, तर तुम्हाला उत्तर म्हणजे प्लस बोनस 4 मार्क्स मिळणार आहेत. परंतु सी जे उत्तर चुकीचं आहे त्याला केलं तर -1 मार्क मिळणार आहे. एकंदरीत आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की बोनस रूलच्या बाबतीमध्ये अटेम्प्ट करताना आपल्याला काळजी करावी लागत असते, त्यामुळं हा रूल माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्नच चुकीचा असेल, ऑप्शन पण सर्वच चुकीचे असतील, तर सगळ्यांना 4 मार्क्स मिळणार आहेत, त्याने अटेम्प्ट केलेले किंवा नाही केलेलं त्यांना सुद्धा. मात्र सगळेच ऑप्शन्स बरोबर आहेत आणि तुम्ही 4ही ऑप्शन्स बरोबर आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही कोणतंच बबलिंग नाही केलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. 4पैकी कोणताही ऑप्शन केला तरी तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहेत. अटेम्प्ट करणाऱ्यालाच मार्क्स मिळणार आहेत, नॉन अटेम्प्टेडला मिळणार नाही. समजा एखादा प्रश्नाचे उत्तर 2 किंवा 3 बरोबर आहेत आणि त्या 2-3 जे उत्तर बरोबर आहेत त्याला जर बबलिंग केलेलं असेल तर प्रत्येकाला 4 मार्क्स मिळतील, पण जे चुकीचं उत्तर आहे त्याला बबलिंग केलं तर -1 मार्क मिळेल. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अनअटेम्प्टेड ठेवलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. म्हणजे अनअटेम्प्टेड कधी मार्क्स बरोबर मार्क्स 4 बोनस सगळ्यांना मिळू शकतात बघा, म्हणजे त्या केसमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स मिळणार आहेत. ते म्हणजे कोणतं, तर तो प्रश्नच चुकीचा असला पाहिजे किंवा त्या प्रश्नामधले 4ही पर्याय ते चुकीचे असतील तरच तुम्हाला बोनस रूल नुसार प्रत्येकाला, म्हणजे ज्यांनी पेपर दिलाय आणि पेपर लिहून तो अटेम्प्ट करा किंवा न करा, तुम्हाला प्रत्येकाला 4 मार्क्स बोनस मिळणार आहे. बोनस नियमाच्या संदर्भामध्ये 2026 साठीचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.